प्रतीक्षा. बऱ्याच दिवसांपूर्वी गट्टू नावाचा एक मुलगा त्याच्या आईवडिलांसोबत शहरात राहत होता. गट्टू कुणाशीही बोलत नसे किंवा तो कुणाबरोबरही खेळत नसे. गट्टू, बाहेर खेळायला जा बाळ. नाही आई, मला खेळायला वगैरे आवडत नाही. आणि त्याला शाळा तर अजिबातच आवडत नसे. म्हणूनच शाळेत पोहोचल्यावर पहिल्या तासाची घंटा वाजताच तो शाळा सुटण्याची प्रतीक्षा करत असे. गट्टू, तू काय करतोयस? शाळा सुटण्याची वाट बघतोय. यामुळे त्याला सर्व विषयांमध्ये फारच कमी गुण मिळायचे. पुन्हा एकदा जेव्हा त्याचे गुण खूप कमी होते तेव्हा त्याच्या शिक्षिकेने त्याला मुख्याध्यापकाकडे नेलं. प्राचार्य महोदय, पुन्हा गट्टूला सर्व विषयांमध्ये फारच कमी गुण मिळाले आहेत. आता तुम्हीच त्याला समजावून सांगा. असे सांगून शिक्षिका तिथून निघून गेली. प्राचार्य गट्टूला म्हणाले, काय आहे गट्टू, तुला इतके कमी गुण का आहेत? कारण की मला शाळा आवडतच नाही. काय? हो, मला शाळेत येणं अजिबात आवडत नाही. पण शाळेत नवनवीन पुस्तकं आहेत, नवीन मित्र आहेत, ज्यांच्या बरोबर आपण खेळतो, त्यांच्याशी गप्पा मारतो. मग तुला शाळा का आवडत नाही? कारण मला वाचणं, खेळणं आणि कोणाशी बोलणं आवडतच नाही. गट्टूचं म्हणणं ऐकून घेतल्यावर मुख्याध्यापकांना खरी समस्या काय आहे हे समजलं. त्यांनी गट्टूला सांगितलं, चल, मी तुला एक गोष्ट सांगतो. एकदा कुण्या एका गावी चंदन नावाचा मुलगा राहत होता. जेव्हा चंदन मोठा झाला तेव्हा त्याने ठरवलं की आता मी सुद्धा गावातील बाकी लोकांप्रमाणे शहरात काम करायला जाईल. आणि दुसऱ्याच दिवशी तो काही गाववाल्यांसोबत निघाला. गाव आणि शहराच्या मध्ये एक मोठी नदी होती. नदी बघून चंदन थांबला आणि विचार करायला लागला, मी ही नदी कशी पार करणार? मला तर पोहताच येत नाही. कुठे नदी पार करण्याच्या विचारामध्ये मी पहिल्याच दिवशी बुडून जायला नको. काय झालं चंदन, तू काय विचार करतोयस? चल पटकन पोहून नदी पार करूया. चंदनला माहिती होतं की जर तो म्हणाला की त्याला पोहता येत नाही तर सगळेच त्याला हसतील. म्हणून तो म्हणाला, नाही नाही, मी पोहून गेलो तर माझे कपडे भिजतील. तुम्ही सगळे चला, मी नदीच्या पुढे जाऊन फिरून येतो. पण नदी तर खूपच मोठी आहे, तू वेळेमध्ये कामावर पोहोचू शकणार नाहीस. मी खूप जोरात पळतो, बघा मी तुमच्या आधी पोहोचेल. चंदन असे बोलल्यावर गाववाले पोहून नदी पार करून गेले आणि चंदन नदी पार करण्यासाठी पळत निघाला. परंतु नदी खूपच लांब होती. ही नदी तर खरंच खूप लांब आहे. पण काही नाही, मी वेळेत कामावर पोहोचेल. पण जेव्हा तो कामावर पोहोचला तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मला पहिल्याच दिवशी उशीर झाला. काही नाही, उद्यापासून मी लवकर येईल. दुसऱ्या दिवशी तो सूर्य उगवायच्या आधीच घरातून बाहेर पडला. त्याने धावत नदी पार केली आणि कामावर सगळ्यात आधी पोहोचला. आज तर मी काम सुरू व्हायच्या आधीच कामावर पोहोचलो. अशाच प्रकारे तो रोज सगळ्यात आधी उठून नदी पार करून कामावर जाऊ लागला. आणि मग एके दिवशी त्याला उठायला उशीर झाला. तो धावत नदीपर्यंत पोहोचला तर सगळे गाववाले नदी पार करत होते. चंदन, असं वाटतंय की आज तुला उशीर झाला. आज तू वेळेवर कामावर नाही पोहोचू शकणार. गाववाल्यांनी नदी पोहत पार केली आणि चंदन तिथेच उभा राहून विचार करू लागला, जर मी आज कामावर गेलो नाही तर मालक खूपच रागावतील. पण मला पोहता पण तर येत नाही. परंतु चंदनकडे काहीच मार्ग नव्हता. म्हणून त्याने विचार केला, चला एक प्रयत्न करतो. असा विचार करून त्याने नदीमध्ये उडी मारली. अरे, ते पाणी तर खूपच खोल आहे. लोक कशी पोहतात? मला तर खूप भीती वाटते. आणि मग त्याने पोहायला सुरुवात केली आणि बघता बघता तो पोहू लागला. त्याला स्वतःवर विश्वासच बसत नव्हता. अरे, मी तर पोहायला लागलो. मला तर माहितीच नव्हतं की मला तर पोहता येतं. आणि मग तो रोज बाकी गाववाल्यांप्रमाणे पोहत नदी पार करू लागला. गट्टू, या गोष्टीमधून आपण काय शिकलो?
हेच की पोहणं सोपं असतं. नाही, या गोष्टीमधून आपण हे शिकलो की जोपर्यंत तुम्ही दुसऱ्या मुलांशी बोलणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला कसं कळणार की तुम्हाला त्यांच्याशी बोलणं आवडत नाही, किंवा तुम्हाला खेळायला आवडत नाही, किंवा अभ्यास करायला आवडत नाही. म्हणून तू सुद्धा या सर्व गोष्टी करून बघ आणि मग हे ठरव. गट्टूला मुख्याध्यापकांचं बोलणं समजलं. दुसऱ्याच दिवशी त्याने सर्व मुलांशी बोलण्याचा प्रयत्न केला. गट्टू, तुला कोणतं कार्टून आवडतं? मला YouTubeवर येणारे पुंटून किड्सचे कार्टून आवडतात. ते तर आम्हाला पण आवडतात. आणि गट्टूला त्यांच्यासोबत बोलणं आवडायला लागलं. अशा प्रकारे त्याने अभ्यास सुरू केला तर त्याला अभ्यास सुद्धा आवडायला लागला आणि खेळणं सुद्धा. अरे, ही शाळा तर खूपच मजेदार असते. आता मी पण शाळेच्या सुट्टीची वाट नाही बघणार. अशा प्रकारे मुख्याध्यापकांची गोष्ट ऐकून गट्टूने सुट्टीची वाट बघणं बंद केलं आणि तो शाळा एन्जॉय करू लागला. अगर आपको हमारी वीडियोस पसंद आ रहे हैं तो इन्हें लाइक करें, कमेंट करें और सब्सक्राइब करें